हॅलो एंड नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार. तर मित्रांनो, मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता मी आलो भिवंडीमध्ये माराडेपाडा येथे ना मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शक्तिपीठ म्हणजे पहिले मंदिर आहे ना महाराष्ट्रातील इथे बांधण्यात आलेले आहे. तर मंदिर कशा प्रकारे असणार आहे, आतमध्ये सजावट कशा प्रकारे असणार आहे, महाराजांचे दर्शन कशा प्रकारे होणार आहे आणि मित्रांनो इथपर्यंत तुम्ही येऊ कशी शकता याच्याबद्दल संपूर्ण माहिती ना व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओने शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर चला मग टाइम न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो पाहू शकता किती भव्य आणि दिव्य असं मंदिर बांधलं, खूप सुंदर दिसतंय आणि ग्रीनरी वगैरे खूप भारी दिसतंय. पाहू शकता. तर गाईज, इथे येण्यासाठी तुम्ही तुमच्या पर्सनल व्हेकलनी इथे येऊ शकता. सध्या तरी मला इथे टॅक्सी आणि रिक्षा, शेअर ऑटो रिक्षा काही दिसली नाही, तर तुम्ही पर्सनल व्हेकलनीच येऊ शकता. मी पण माझ्या पर्सनल व्हेकलनीच इथे आलेलो आहे. तर बघा मित्रांनो, गेट किती भव्य बनवलं आहे आणि वरती बघा, श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ, शिवक्षेत्र, मराडेपाडा, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र. आणि बघा इथे ना मित्रांनो, एंट्रीला महादेवाची सुंदर मूर्ती पण स्थापन केलेली आहे, तर ती पण तुम्हाला दाखवतो जवळून. तर चला मग तिकडे जाऊया. आणि पाहू शकता बघा, सुंदर मूर्ती आहे आणि खूप मोठी आहे. कॅमेऱ्यामध्ये थोडा छोटी दिसते, पण प्रत्यक्षात बघितलं खूप मोठी मूर्ती आहे. कमीत कमी 5 ते 6 फुटाची मूर्ती आहे ती. पाहू शकता. चला मग आता आतमध्ये जाऊया आणि मंदिराचे दर्शन वगैरे घेऊया. आणि बघा इथं एंट्रीला चालू ना, तर दोन्ही बाजूला आहे ना हत्ती आहे आणि हत्तीवरती मावळे पण बसलेले आणि मावळ्यांच्या हातामध्ये तलवार आहे, भाले आणि दोन्ही साईडला घोडे पण आहे. बघा पाहू शकता, या बाजूनी पण त्या बाजूनी पण आहे. आणि गेटवरती बघा राजमुद्रा पण आहे, दोन्ही बाजूनी आहे. आणि बघा ही एंट्री गेट आहे, म्हणजे एका साईडनी एक्झिट आहे आणि एका साईडनी एंट्री आहे. चला मग आता आतमध्ये जाऊया आणि बघूया मंदिर आतमध्ये कशा प्रकारे असणार आहे आणि महाराजांचे पण दर्शन घेऊया. बघा आतमध्ये आलं मंदिर किती सुंदर दिसतंय, पूर्ण हिरवगार आहे आणि भव्य दिव्य आहे, खूप मोठा आहे. आणि बघा त्या साईडने ना 3D वॉल आर्ट पेंटिंग्स पण आहे, ते पण आपण पाहूया. आणि बरोबर सेंटरमध्ये ना मंदिर बांधले आणि बघा हे मंदिर आहे. तर चला मग आतमध्ये जाऊया आणि महाराजांचे दर्शन घेऊया आपण. तर बघा या सीड्या चढून आपल्याला वरती जायचे, टोटल 12 सीड्या या. आणि बहुतेक लोकांकडून मी ऐकलेलं काय गाभाऱ्यामध्ये ना व्हिडिओ काढण्यास मनाई आहे. बघूया आपल्याला व्हिडिओ काढून देतात की नाही. तर मित्रा बघू शकता किती सुंदर आणि भव्य मंदिर आहे, खूप भारी दिसतंय. नक्षीकाम वगैरे बघू शकता. आणि समोरच बघा महाराजांची मूर्ती स्थापन केलेली आहे. तर सर्वात आधी आपण महाराजांचे दर्शन घेऊया, त्यानंतर बाकीचं मंदिर एक्सप्लोर करूया. सध्या तरी कोणी व्हिडिओ बनवण्यासाठी थांबवत नाही. पाहू शकता बघा, सगळे व्हिडिओ बनवत होते. महाराजांची मूर्ती बघू शकता, खूप सुंदर दिसते आणि सुरेख आहे. आणि बघा इथे पुढे त्यांना एक छोटी मूर्ती पण ठेवली महाराजांची आणि पाठीमागे ना मोठी मूर्ती आहे. आणि बघा नक्षीकाम बघू शकता बघा, आणि आतमध्ये मूर्ती बघा. आणि बघा झुंबर वगैरे खूप भारी दिसते. तर बाकीचा हिस्सा सोन्याचा आहे का ते माहिती नाही मला, त्याच्याबद्दल आयडिया नाही मला. पण मंदिर खूप सुंदर दिसतं आणि शांत वातावरण खूप भारी आहे. चला मित्रांनो, माझे तर दर्शन झाले आहे. आय होप तुमचेही छानपैकी दर्शन झाले असतील. तर चला मग आणखी पण मंदिर आहेत ते पण पाहूया. बघा इथे पण एक मंदिर आहे छोटा, तो पाहूया कोणता आहे. तर मित्र बघा, श्री तुळजाभवानी माता मंदिर. बघ इथे तुळजाभवानी माता आहे, शिवपिंड आहे, नंदी आहे. खूप भारी दिसतोय. चला आणखी त्या साईडला पण एक मंदिर आहे, तो पण पाहूया कोणता आहे. तर मित्र बघा, जिजाऊ माता मंदिर आहे. खूप भारी वाटतंय. तर मित्र बघा, सिलिंग बघा किती सुंदर बनवलं, नक्षीकाम बघू शकता. झुंबर बघितल्यावर खूप भारी दिसतंय. आता मी कसं दुपारी आलोय त्यामुळे लाइटिंग वगैरे कमी लावलेली आहे. रात्री जर तुम्ही आले तर खूप सुंदर दिसणार आहे. आणि पिलर वगैरे बघू शकता बघा, किती मजबूत पिलर आहे आणि किती मोठे बनवलेले आहे. पाहू शकता. चला गाईज, माझे दर्शन झालेले आहे. आणखी पण मंदिर मी पूर्ण एक्सप्लोर करणार आहे, म्हणजे आणखी ते काय काय पाहायला मिळणार आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. आणि बघा या बाजूने सर्व 3D वॉल आर्ट पेंटिंग्स आहे, त्या पण मी कव्हर करणार आहे. तर आता या साईडने ना पुन्हा मी खाली उतरणार आहे. बघा या साईडनी सीट आहे, तिथूनच पुन्हा उतरणार आहे खाली. आणि बघा गार्डन वगैरे पाहू शकता बघा, किती हिरवागार आहे. आणि बरोबर बघा या साईडने ना मित्रांनो तोफ पण आहे,
आणि दोन्ही बाजूला आहे. हे बघा या एक बाजूला आहे, बघा किती भारी दिसते. आणि बरोबर याच्या अपोजिट साईडला पण येते. हे बघा ही खूप मोठी आहे. आणि बघा या साईडने आहे ना, म्हणजे चालण्यासाठी ना मित्रांनो इथे कार्पेट पण अंथरलाय. म्हणजे दुपारी ऊन वगैरे खूप असतं ना, त्यामुळे जमीन तापलेली असते, पायांना चटके खूप बसतात, त्यामुळे कार्पेट इथे अंथरण्यात आलेले. आणि बघा इथून ना 3D वॉल आर्ट पेंटिंगची सुरुवात होते. तर ही पहिली फ्रेम आहे, तर पाहू शकता. या वॉल आर्ट पेंटिंग मध्ये सर्वात आधी आपल्याला संतांचे दर्शन होते. संत जनाबाई, गोरा कुंभार, चोखा मेळा, सावता माळी, नरहरी सोनार, बंका महाराज, सेना नावी आणि जोगा तेली. आणि बघा विठ्ठलाचे पण दर्शन आपल्याला ह्या एकाच फ्रेम मध्ये होते. आणि बघा इथे ना खाली संपूर्ण माहिती पण दिली आहे, तुम्हाला दाखवतो. जर तुम्हाला वाचायचं असेल ना, तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. इसवी सन 12वे शतक ते इसवी सन 16व्या शतकापर्यंतची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. तर मित्र बघा या फ्रेम मध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन होते. आणि बरोबर पुढच्या फ्रेम मध्ये ना जिजाऊ माताचे दर्शन होते. या 3D वॉल आर्ट पेंटिंग ना खूप भारी बनवल्या. बघा कलर वगैरे पाहू शकता. चला आणखी पुढे पण आहे, ते पण आपण कव्हर करूया. आणि बघा इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सोहळा. आणि बघा त्याच्याबद्दल पण संपूर्ण माहिती ना खाली दिलेली आहे, तुम्हाला दाखवतो. आणि बघा मित्रांनो शिवसंस्कार आपल्याला पाहायला मिळणार आहे. दादोजी कोंडदेव आहे, जिजाऊ माता आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवताना. आणि बघा शपथविधी सोहळा. हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यासोबत असणारे मावळे. आणि बघा त्यांच्याबद्दल पण संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे, तर तुम्ही वाचू शकता. दाखवतो तुम्हाला जवळून आणखी. आणि बघा या फ्रेम मध्ये ना छत्रपती शिवाजी महाराज तुळजाभवानी मातेकडून तलवार घेताना बघा की सुंदर 3D पेंटिंग बनवली आहे ना, खूप भारी वाटते. बघा आणखी पुढे पण आहे, ती पण दाखवतो तुम्हाला. हे बघा या फ्रेम मध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज आहे, छत्रपती शिवाजी महाराज पण आहे आणि वारकरी आहेत. आणि बघा या पेंटिंग मध्ये ना स्वराज्य स्थापनेचा पहिला किल्ला तोरणा याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. बघा तोरणा किल्ल्याबद्दल पण इथं माहिती पूर्णपणे दिलेली आहे. जर तुम्हाला ही माहिती वाचायची असेल तुम्ही वाचू शकता. मी वाचत नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं. बघा या फ्रेम मध्ये ना छत्रपती शिवाजी महाराजांचे शेतकऱ्यांविषयीचे धोरण दाखवण्यात आलेले आहेत. आणि पुढच्या फ्रेम मध्ये बघा छत्रपती शिवाजी महाराज नांगर चालवतात आहे आणि पुढे 2 बैल आहे. ओके सुंदर आहे. आणि कलर वगैरे बघू शकता. 3D पेंटिंग आहे ना खूप भारी दिसते, एक नंबर आहे. आणि बघा या फ्रेम मध्ये ना जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचे वध केले ना, ते दृश्य साकारण्यात आलेले आहे. आणि बरोबर पुढच्या फ्रेम मध्ये पण सेमच आहे, तेव्हा पाहू शकता. आणि बघा पुढे ना त्या काळी वापरले जाणारे युद्धामधले शस्त्र सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे, तर तुम्हाला दाखवतो बघा. आणि बघा हे वेगवेगळ्या प्रकारचे ना शस्त्र आहेत. आणि बघा इथे लिहिलं पण आहे काचेला हात लावायचा नाही. आणि बघा इथे वाघ नख पण आहे, तुम्हाला दाखवतो बघा जवळून. हे बघा. आणि बघा हे बाकीचे शस्त्र पण आहे. पण या सगळ्या शस्त्रांची नावं मला माहिती नाही, तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता हे कोणकोणती शस्त्र आहेत. यांची नावं पण इथे दिली असते ना तर खूप भारी झालं असतं, म्हणजे लोकांना कळाले पण असतं का ही शस्त्र कोणती आहेत आणि यांचा उपयोग काय होता. चला आणखी पुढे पण आहे, ते पण पाहूया आपण. हे बघा हे पण आहे त्या काळी युद्धामध्ये वापरले जाणारे शस्त्र होते. आणि बाबा वेगवेगळे डिझाईन वगैरे पाहू शकता. चला आणखी पण आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. हे बघा पुढच्या बाजूला आहे. आणि बघा कुऱ्हाड वगैरे याच्यामध्ये. आणि तलवार पण आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कुऱ्हाडी आहे सगळे. आणि पुढच्या साईडला ना सर्व तलवारी पाहायला मिळणार आहे. या सर्व तलवारी आहे ना तांब्या पितळापासून बनलेल्या मला वाटतं, पितळाच्याच आहे. तर गाईज बघा पुढे आणखी पण फ्रेम्स आहे, ते पण आपण कव्हर करूया. हे बघा ही पहिलीच फ्रेम आहे. भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे त्या काळी आरमार कधी उभारलं,
आरमारामध्ये किती जहाजं होते, संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे, तुम्ही वाचू शकता. तर गाईज बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची जेव्हा बोटं कापलेली ना, तो दृश्य इथे साकारण्यात आलेला आहे. आणि बघा इथे पूर्ण माहिती दिली आहे त्याबद्दल, तुम्ही वाचू शकता. ही फ्रेम छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळ शंभूराजे जेव्हा औरंगजेबाच्या तावडीमधनं सुटलेले ना पेटीमध्ये लपून, तो दृश्य इथे साकारण्यात आलेला आहे. तर मित्र बघा, या फ्रेम मध्ये ना तानाजी मालुसरे आहे ना घोडपटच्या साहाय्याने जेव्हा गड चढतात ना, ते दृश्य आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि पुढच्या फ्रेम मध्ये बघा, जिजाऊ माताचा सुवर्ण तुळा चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळ शंभूराजे आपल्याला दिसतात त्यामध्ये. हे बघा, आणखी पुढे पण आपल्याला त्या काळी युद्धामध्ये वापरले जाणारे आणखी शस्त्र पण इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, तलवारी वगैरे डिझाईन वगैरे पाहू शकता. आणि बघा त्या साईडला धनुष्यबाण पण आहे, जवळून दाखवतो तुम्हाला, पूर्ण लोखंडापासून बनलेले. हे बघा, हे धनुष्यबाण. बघा पुढे ना आणखी पण शस्त्र आहे, ते पण दाखवतो. हे बघा, इथे वेगवेगळ्या प्रकारची तलवारी आहे. आणि बघा, ही सेकंड नंबरची ना हातामध्ये घालणारी तलवार आहे ती, आणि मग चालवली जाते ती. आणि पुढे बघा, ढाल पण आहे त्या काळची. तर गाईज हे बघा, त्या काळी ना युद्धामध्ये वापरले जाणारे बुलेट प्रूफ जॅकेट होते, पूर्ण लोखंडापासून बनलेले असायचे. म्हणजे युद्ध करणाऱ्याला ना तलवारीचा वार किंवा धनुष्यबाणाचा वार अंगावरती होणार नाही, त्यासाठी यूज केले जायचे. दोन्ही हातासाठी, छातीसाठी आणि डोक्यासाठी होता. आणि बघा, हा आहे ना पुढे पूर्ण साखळ्यांपासून बनलेला जॅकेट होता. हे बघा, आता यांची परफेक्ट नावं मला माहिती नाही, मी सध्या तर जॅकेट बोलतोय, पण त्याचं काहीतरी वेगळं नाव होतं, ते मला आठवत नाहीये. बघा, आणखी पुढे पण शस्त्र आहेत. हे बघा, हे सगळे भाले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आणि आय थिंक माझ्या हिशोबाने तर सर्वांचा यूज आहे ना वेगवेगळा होता. चला, आणखी पुढे पण आहे ना 3D वॉल आर्ट पेंटिंग आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे स्वराज्याचे ना अष्टप्रधान मंत्रिमंडळ, त्याचाही देखावा इथे साकारण्यात आलेला आहे, सुंदर आहे. आणि बघा, सरसेनापती हंबीरराव मोहिते, आणि बघा त्यांच्याबद्दल पण आहे ना इथे संपूर्ण माहिती देण्यात आली आहे, म्हणजे त्यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत. आणि बघा, हिरकणी माता गड चढताना, आणि त्यांच्याबद्दल पण संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे, तुम्हाला दाखवतो जवळून. आणि बघा, कोंडाजी फर्जद पन्हाळगड मोहीम, दृश्य किती सुंदर साकारलं आहे. आणि बघा, या फ्रेम मध्ये ना छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहू शकता तुम्ही. बघा, सुंदर सजवलंय. आणि पुढे बघा, छत्रपती संभाजी महाराज सिंहाचं तोंड फाडताना. तर मित्र बघा, महाराजांचे दर्शन झाल्यानंतर आणि वॉल आर्ट पेंटिंग बघितल्यानंतर तुम्ही इथे बाहेर पण येऊ शकता. आणि बघा, या साईडने ना वरती जायला पण जागा आहे, म्हणजे फर्स्ट फ्लोअरला जाऊ शकता. सध्या ऊन खूप आहे ना, त्यामुळे वरती जात नाही, कारण की खूप चटके लागतात, जमीन खूप तापलेली आहे, तर तुम्ही इथपर्यंत जाऊ शकता. या आय होप मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर मित्रांनो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय.